आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। सोशल मीडियावर दिल्लीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या स्पायडरमॅनचा व्हायरल व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय। व्हायरल व्हिडिओ पाहून हा सगळा प्रकार एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा काही कमी नाही असं कोणालाही वाटत असेल। दिल्लीच्या रस्त्यावर एक तरुण गाडीच्या बोनेटवर स्पायडरमॅन सारखे कपडे घालून फिरताना दिसत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। थेट पोलिसांपर्यंत पोहोचला आहे। त्यामुळे पोलिसांनी धोकादायक स्टंट केल्याप्रकरणी त्याला तब्बल 26,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। दिल्लीतील द्वारका रस्त्यावर स्पायडरमॅनचा पोशाख परिधान केलेला केवळ 19 वर्षीय तरुण आरामात कारच्या बोनेटवर बसून रील शूट करताना दिसतो आहे। त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे। अशा प्रकारचे व्हिडिओ काढल्यामुळे इतरांनाही असे धोकादायक स्टंट करण्यासाठी प्रवृत्त केलं जाऊ शकतं असे सांगत पोलिसांनी वाहनाच्या वर चढणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे यासह अनेक नियमांअंतर्गत त्याच्यावर दंड ठोठावण्यात आलाय। त्यामुळे तो आता पुन्हा असे व्हिडिओ काढणार नाही असे नेटकरी म्हणत आहेत। या व्हिडिओमध्ये स्पायडरमॅनचे कपडे घालून फिरणारा तरुण दिल्लीतील जनफगड येथील रहिवासी आहे। त्यासोबतच गाडी चालवणारा वाहन चालकाचे वय देखील 19 वर्ष असल्याचं सांगण्यात येते। या दोन्ही तरुणांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी या गाडीचा मालक तसेच वाहन चालक तरुणावर गुन्हा नोंदवला आहे। तसेच मीडिया रिपोर्टनुसार सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडिओची तक्रार केल्यामुळे या दोन्ही तरुणांवर कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येते। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।